गोंदिया जिल्ह्यातून जाणाऱ्या मुंबई कलकत्ता महामार्गाच्या उड्डाणपुलावर भगदाड पडलाय आणि महत्त्वाची बाब म्हणजे अगदी आठवड्याभरापूर्वीच हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता। त्यामुळे या पुलाच्या कामाची गुणवत्ता तरी किती हा प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय। परिणामी आता एकेरी मार्गाने वाहतूक सुरू आहे। याचा आढावा घेतलाय देवेंद्र रहांगडाले यांनी। गोंदिया जिल्ह्यातून जाणारा मुंबई कलकत्ता महामार्गावर कोहमारा आणि देवरी या दोन शहराच्या मधामध्ये जो जंगल आहे त्या जंगलामधून मोठ्या प्रमाणात वन्य प्राण्यांचा अधिवास असतो। त्या वन्य प्राण्यांना आवागमन करण्याकरिता उड्डाणपुलाचे काम सुरू आहे। गेल्या 3 वर्षांपासून हा उड्डाणपूल बनत आहे। उड्डाणपुलाचं काम आता जवळजवळ पूर्णत्वास आलेलं आहे आणि हा वाहतुकीसाठी सुरू करण्यात आला होता। मात्र अशातच या उड्डाणपुलावर मोठा भगदाड पडल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण बघू शकता की नयनपूर या गावाजवळ या उड्डाणपुलावर मोठा भगदाड पडलेला आहे। हा पूल वाहतुकीसाठी गेल्या आठवड्यातच सुरू करण्यात आला होता। मात्र मोठा भगदाड पडल्याने पुन्हा एकदा या पुलावरील वाहतूक बंद करण्यात आलेली आहे। एकेरी मार्गाने ही वाहतूक वळविण्यात आलेली आहे। विशेष म्हणजे लगतच्या जे गावातील नागरिक होते त्यांनी या पुलाच्या गुणवत्तेवर आधीच प्रश्नचिन्ह निर्माण केले होते आणि या पुलाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी केलेली होती। मात्र नागरिकांच्या मागणीकडे कुठेही प्रशासनाने लक्ष दिलं नाही आणि अखेर हा पूल सुरू झाल्यानंतर अवघ्या 8 दिवसानंतर पुन्हा बंद करण्याची नामुष्की संबंधित कंत्राटदारावर आलेली आहे। त्यामुळे नागरिकांकडून आता या पुलाची निष्पक्ष चौकशी व्हावी, कंत्राटदारावर कंपनीवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिक करतायत। देवेंद्र रहांगडाले, एबीपी माझा, गोंदिया। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।